नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लिनक्स या सिरीजमध्ये. आज आपण लिनक्स म्हणजे काय, लिनक्सची हिस्ट्री आणि लिनक्समध्ये कर्नलची भूमिका आणि आय.टी. इंडस्ट्रीमध्ये लिनक्स का वापरले जाते हे बघूया. चला तर मग सुरू करूया. या सेक्शनमध्ये आपण बघूया लिनक्सची डेफिनेशन. Linux is an open source operating system based on Unix. It is known for its security and flexibility. लिनक्स ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओपन सोर्स म्हणजे याचा कोड आपण कोणालाही पाहायला, बदलायला आणि शेअर करू शकतो. लिनक्स मोस्टली सर्व्हर्स, डेस्कटॉप, एम्बेडेड सिस्टीम्स आणि मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वापरला जातो. तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम काय असते? एक सिंपल असे सॉफ्टवेअर जे हार्डवेअर सोबत कम्युनिकेट करते आणि ज्याचा यूज करून आपण खूप आपले ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करू शकतो. जसं की विंडोज, मॅक आणि आपण जी स्मार्टफोन यूज करतो त्याच्यामध्ये पण अँड्रॉइड सिस्टीम राहते आणि त्याची हेल्प घेऊन तुम्ही सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन रन करता. लिनक्सचे काही महत्वाचे डिस्ट्रीब्युशन आहे त्याला डिस्ट्रॉस असेही म्हणतात. उबंटू, फेडोरा, सेंटोस, काली लिनक्स हे लिनक्सचे महत्वाचे डिस्ट्रीब्युशन आहेत. काली लिनक्स मोस्टली सायबर सिक्युरिटी किंवा हॅकिंगसाठी यूज केलं जातं. हे तर झालं लिनक्सची डेफिनेशन. आपण आता लिनक्सची हिस्ट्री बघूया. Linux was created by Linus Torvalds in 1991. The name Linux comes from Linus plus Unix. 1991 मध्ये लायनस टोरवॉल्ड्स या डेव्हलपरने बनवलं होतं आणि त्याचं नेम लिनक्स कसे पडले तर लायनस प्लस युनिक्स, कारण ही युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स हा युनिक्स वरती आधारित आहे, परंतु ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. लिनक्स यांनी सुरुवातीला लिनक्स हे वैयक्तिक प्रकल्प म्हणून सुरू केले होते, पण ओपन सोर्स बनवल्यानंतर जगभरातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 1990च्या दशकात लिनक्स वेब सर्व्हर्स मध्ये खूप लोकप्रिय झाला आणि आज लिनक्सचे प्रमुख उपयोग आहेत, जसं की इंटरनेटमध्ये 90% वेब सर्व्हर्स हे लिनक्स वरती चालतात. उदाहरणार्थ अपाची झालं, एनजीएनएक्स झालं आणि अँड्रॉइड मोबाईल सिस्टीम मध्ये सुद्धा लिनक्स वरच आधारित आहे. आपण आपल्या डेफिनेशन मध्ये बघितलं होतं की लिनक्स ही युनिक्स वरची बेस आहे. तर आपण आता युनिक्स काय असते बघूया. युनिक्स इज अ पॉवरफुल मल्टी-युजर मल्टीटास्किंग operating system originally developed in 1970s at AT&T's Bell's Lab, which is serves as a foundation for many modern operating system. ही पण एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी ओरिजिनली 1970 मध्ये बेल्स लॅब मध्ये बनवली होती आणि त्याच्या बेसवरती खूप असे मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टीम बनवले गेले होते. हे तर झालं युनिक्स. चला आता आपण बोलूया लिनक्स वर्सेस युनिक्स, कारण आपल्याला माहित आहे की लिनक्स ही युनिक्सच्या बेसवरती बनवले गेले आहे. मग आपण डायरेक्ट युनिक्स यूज करू शकतो का आणि दोघात बेसिक डिफरन्स काय आहे? पहिला डिफरन्स तर हा आहे की and Linux is open sourced. Linux is inspired by Unix and is designed to be Unix-like. It follows many of the same principles and standards, making it compatible with the Unix softwares and commands. पहिला डिफरन्स तर हा झाला की युनिक्स हे लायसन्स्ड आहे. जर तुम्हाला युनिक्स यूज करायचं असेल तर तुम्हाला त्याचे लायसन्स परचेस करावे लागेल आणि लिनक्स हे ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे आता तुम्ही कोड डाउनलोड करू शकता आणि फ्री यूज करू शकता. पण जर लिनक्स बद्दल बघा आणि लिनक्स
ही युनिक्सच्या डिझाईन प्रिन्सिपलवर बनवले गेले आहे कारण जी युनिक्स आहे त्याच्या टाइमचे पॉवरफुल ऑपरेटिंग सिस्टीम होतं त्यामुळे लिनक्सला पण त्याच डिझाईन प्रिन्सिपलवर बनवलं गेलं होतं मेकिंग इट कम्पॅटेबल विथ युनिक्स सॉफ्टवेअर अँड कमांड्स. आता पुढे आपण ज्या लिनक्स कमांड शिकणार आहे अ, त्या युनिक्स वरच इन्स्पायर्ड आहेत. हे तर झालं लिनक्स वर्सेस युनिक्स. आता आपण बघूया व्हॉट इज कर्नल्स. द लिनक्स kernel is the core of the Linux operating system. It acts as a bridge between the hardware and software. लिनक्स कर्नल हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा मुख्य भाग आहे. पण कर्नल म्हणजे नेमकं काय? कर्नलला तुम्ही असं सिस्टीमचा एक हार्ट हृदय समजू शकता जो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोबत कम्युनिकेट करतो. उदाहरणार्थ जर तुम्ही कीबोर्डवर एनी किंवा कोणतीही की टाईप केलं तर ते ते त्याचं इनपुट प्रोसेसर पर्यंत पोहोचवतं आणि तुम्हाला आउटपुट मिळवून देतं. लिनक्सचे काय की फंक्शनॅलिटीज आहेत जसे की प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, फाईल सिस्टीम मॅनेजमेंट. चला तर मग या सेक्शन मध्ये बघूया लिनक्सचा उपयोग कुठे कुठे होतो. वेब सर्व्हर्स होस्ट वेबसाइट्स अँड ऍप्लिकेशन्स. लिनक्सचा उपयोग वेब सर्व्हर्स मध्ये जे आपल्या ऍप्लिकेशन्स असतात त्यांना होस्ट करण्यासाठी सुद्धा लिनक्सचा उपयोग होतो जसं की अपाची, एनजीएक्स. क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये जसं की क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये AWS झालं, गुगल क्लाउड, अझूर यामध्ये सुद्धा लिनक्सचा उपयोग होतो. सायबर सिक्युरिटी tools like Kali Linux are essential for presentation testing. सायबर सिक्युरिटी मध्ये सुद्धा लिनक्सचा उपयोग होतो. हे तर झालं लिनक्सचा उपयोग. आपण आता ह्या सेक्शन मध्ये बघूया आपल्याला लिनक्स का शिकलं पाहिजे. फर्स्ट तर आहे हाय डिमांड इन IT इंडस्ट्री and tech industries, essential for careers in DevOps, cloud computing, and cybersecurity, open source, free to use, learn and experiment with. सध्या IT इंडस्ट्रीमध्ये हाय डिमांडला आहे ते आणि जर तुम्हाला DevOps मध्ये करिअर करायचं आहे किंवा क्लाउड कम्प्युटिंग मध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला लिनक्स शिकणं मस्ट आहे. आणि ओपन सोर्स असल्यामुळे हे तुम्ही फ्री टू यूज करू शकता. हे झाले लिनक्सची डेफिनेशन्स, त्याचे फायदे आणि त्याचा इतिहास. तुम्ही लिनक्स वापरले आहे का किंवा वापरण्याची सुरुवात करणार आहात का? हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढील भागात आपण लिनक्सच्या कमांड्स आणि बेसिक ऑपरेशन शिकणार आहोत. तोपर्यंत कीप कोडिंग, कीप एक्सप्लोरिंग. थँक यू.